पावसाळ्यात जरा जास्तच भूक लागते नाही का? पण पटकन काय करावं? चला तर मग बघूया. तर सकाळची ना भाकरी होती 2 एक्स्ट्रा. तसं तर मी मुद्दाम एक्स्ट्रा भाकरी बनवले होते, कारण संध्याकाळी भूक लागते माहिती होतं. मग तेव्हाही भाकरी फोडणी घालायचा प्लॅन माझा होता. तर भाकरी काय करायचं, पाण्यात स्वच्छ ना बुडवून घ्यायचं. स्वच्छ करण्यासाठी नाही बुडवून घ्यायचं, त्याला मऊ करण्यासाठी म्हणून बुडवून घ्यायचं. पाणी ओतून द्यायचं आणि असं छान चुरा करून घ्यायचा. बारीक मोठा कसाही ठेवू शकता तुम्ही. कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता वगैरे चिरून घ्यायचा आणि फोडणीसाठी तेल टाकायचं. राई, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा. कांदा थोडा शिजला की त्यानंतर मग टोमॅटो टाकायचा. कढीपत्ता मी तेलात नाही टाकत, तो उडतो ना, त्यामुळे तोंड भाजून घेण्यापेक्षा ना नंतर टाकलेल्याच बरं आहे. मग चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायचं, छान परतवून घ्यायचं. कांदा टोमॅटो शिजला की आपण चुरून घेतलेले भाकरीचे तुकडे त्यामध्ये टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 मिनटं वाफवून घ्यायचं झाकण ठेवून. वाफवल्यामुळे काय होईल, जे मिरची, मसाला, हळद जे छान मुरेल म्हणून आणि गरम पण होईल ना. मग वरतून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. माझ्याकडे कोथिंबीरच नव्हती. एका साईडला मी चहा पण ठेवली होती, कारण नाश्ता झाल्यानंतर संध्याकाळचा चहा, मी हा नाश्ता संध्याकाळी बनवला होता. मग वरतून कोथिंबीर आणि थोडा सेव टाकला तरी पण एक नंबर. मग तुम्ही कधी ट्राय करताय? करून पहा आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगा.